काय आम्हाला माहित नाही. हा त्याचं छटणी आहे ना. छटणी बरोबर. कधी होती माहिती आहे का? अगोदर व्हायला पाहिजे. ऑक्टोबरला छटणी होती. आलं काय ना? एक इकडून ह्या बाजूने तिकडेच कुठे गेली. त्याचा मोहर जात नाही अजिबात. बरं. एवढं हे म्हणजे डंगरी डोंगरात एकदम म्हणजे कडक आहे. शिंतोडे आले तरी काही होत नाही त्याला मोहर असताना. किती पाऊस येऊ द्या, किती ऊन पडू द्या, किती त्याला थंडी पडू, थंडी पडली तर आणखी झाड आणखी उलट चांगला फ्लॉवरिंग चांगला आहे. फ्लॉवरिंग आणि केवढं छान फ्लॉवरिंग सेटिंग पण असं सगळे एकाच वेळी येतात फ्लॉवरिंग असं नाही आहे. एकाच वेळी पूर्ण माल होता, बघण्यासारखा माल होता. आता तो पहिला माल गेला बाहेर आणि आता हा कुठला बहार आहे? आता हा परत दुसरा चालू झाला होता एवढ्या ह्याच्यामध्ये. नाही जसं बाकी पिकामध्ये आपण आंबिया बहार किंवा अमृत बहार किंवा आता आंबे आज बाहेर धरायचा आता आंब्याच्या टाइमिंग आला म्हणजे त्या वर्षभरातून किती वेळा फलधारणा होते? त्याची आपली छाटणी घेण्यावरती तुम्ही छाटणीचं 2 वेळा घेतलं 2 वेळा माल येणार. आता कधीची छाटणी झाली तुमची? ही नोव्हेंबर मध्ये छाटणी. नोव्हेंबरची छाटणी. हा नोव्हेंबर मध्ये. आणि छाटणी झाल्यानंतर किती दिवसानंतर फुल लागतं? लगेच येते 15 दिवसात फुल चालू. 15 दिवसात फुल चालू होतं. लगेच चालू होते. बरं. नुसत्या काठ्या आपण ठेवल्या याला आणि पहिल्यांदा फुल आलं डायरेक्ट फळच सेटिंग झालं नंतर पान आली याला. तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली, घ्यावा असं का वाटलं? माझे मी पोकलेन ऑपरेटर असल्यामुळे माझी निवड झाली व्हाईट पहिला बेस्ट ऑपरेटर म्हणून. मला काश्मीर बघायला मिळालं. मी तिथं कल्पना केली आता महाबळेश्वर पासून आपल्या जवळ आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. सर्वजण स्ट्रॉबेरी करतात शेतकरी नाही का, तर आपण थोडंसं वेगळं करून शेतकऱ्यांचं काहीतरी चांगलं होईल ह्या हिशोबाने मी हे केलं. असा विषय स्वयंप्रेरित. नेहमीच पद्धत आहे. पण आता परिसरामध्ये तुम्ही एकमेव एकटाच. पण आता तुमच्याकडून प्रेरणा घेऊन काही लोक करतायत. आता बरेच जणांची मला ऑफर आहे झाडांची. कमीत कमी 1 लाख झाडं मला पाहिजे द्यायला, पण मी झाडं बनवले फक्त 30,000. तुमची नर्सरी पण आहे? नर्सरी बी केली साहेब त्यांनी. नर्सरी मी स्वतः केली. व्यवसाय नर्सरी तयार. नर्सरी तयार केली आणि आपल्याला मागणी ही जवळजवळ 1 लाख 2 लाख माणसं. हे रोप तयार कशापासून करताय? कटिंग करताय का ग्राफ्टिंग? जी फांदी चांगली सिलेक्ट करायची आणि याला खालचं रोस्टॉक वेगळं जोडायचं. रूट स्टॉक कुठला घेत आहे? ते आता आपल्याला ती जम्मूवाली सांगत नाहीत बरोबर आहे कुठले, आपल्याला विकत देतात ना. तुम्ही कशावर करताय? त्यांच्याकडून आपण बुडका आणतो रूट स्टॉक त्यांच्याकडनं आणतो आणि ह्याचं ग्राफ्ट करतात. पण कृषी महाविद्यालयाचा सल्ला घ्या ना, तिकडच्या कृषी महाविद्यालयाचा. आपल्या पुण्या कृषी महाविद्यालयाला सांगू आपण, ते तिकडच्या कृषी महाविद्यालयाला बोलवतील. बरोबर आणि त्यांच्याकडनं माहिती घेतील सगळी. हो आपण फॅसिलिटेट करू. शर्माकडनं आणले रोप आपल्याकडे चालत ठीक आहे. इंडिव्हिज्युअली कोणी तुम्हाला मदत करत नसेल तर आपले सगळेच कृषी महाविद्यालय देशातली एकमेकांशी बोलत असतात. तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला फॅसिलिटी. एक्झॅक्ट मला आणखी मदत होईल. लगेच करून घेऊ आपण. हो बोला. चला बापू तिकडे मोठे. याच्यावर काही हे नाही ना, औषध वगैरे? नाही, काही नाही ऑर्गेनिक आहे. यस प्लीज. क्या बात है. ज्यूसी हेल्दी आहे. रेडी टू इट. हे राजू भिलारे आहेत, आपले शेतकरी बांधव. पसरणी गाव आहे. हा पसरणी. 2 एकरामध्ये 600 झाडं लावली आहेत सफरचंदाची. आणि हा अनोखा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा होतो आहे. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी याच्यातून प्रेरणा घेणं अपेक्षित आहे. वेगळा प्रयोग अत्यंत यशस्वी झालेला आहे. म्हणजे काश्मीरी सफरचंदाच्या तोडीचं कुठलीही कमतरता नसलेलं एवढं सुंदर ज्युसी सफरचंद इथे आता आपल्या समोर मी तोडलं आहे. खरोखर प्रेरणादायी आहे आणि खूप अभिनंदन आपलं. आणि आपल्याला जी सहकार्य राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून असेल किंवा कृषी महाविद्यालयाकडून असेल, ते संपूर्ण आम्ही सहकार्य आपल्याला करू आणि ही बाब आपण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया. खूप अभिनंदन. शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेत. काय सांगाल, आज साहेब स्वतः आलेत आणि आज तुम्ही तुमच्या आज केलेल्या कार्याचं कौतुक होतंय. कसं बघताय याच्याकडे? आज मला असं वाटतं की मला काहीतरी असं पूर्ण पावलं आमचे बापू राव शिर्के एवढे मोठे साहेब माझ्या इथं आले. अजित दादा नाही आपण मोठं काम केलं. आपण मोठं काम केलं बापू. आणि हे एक दिशादर्शक काम आपण केलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना नक्कीच याच्यातून खूप चांगली दिशा मिळणार आहे. सफरचंद बागा उभ्या राहतील तुझ्या. होय नक्की. नमस्कार, मी माधुरी यादव.
राजू भिलारे यांचं हे शेत आहे. तर सुरुवातीला जेव्हा आम्ही ह्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सफरचंदा झाडाची पूर्ण कटिंग केली होती. काश्मीरमधून त्यांनी मार्गदर्शन घेत होते सुरुवातीला. तर त्यांनी सांगितलं होतं की आता कटिंग केलं तर आम्ही तुम्हाला हे करणार नाही, तुमची झाडं मरून जातील. तर त्याच्यानंतर आमची आणि त्यांची भेट झाली होती. तर मी त्यांना सांगितलं होतं की आपली कंपनी MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचं एक ब्रँड आहे इंडिया ग्रो म्हणून. तर त्याची खतं ह्यांना वापरायला सांगितली होती. ओलिप, ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे आणि भुअस्त्र. तर भुअस्त्र त्यांनी जमिनीमधून टाकलं होतं आणि ग्रो मॅजिक, ओलिप आणि MI स्प्रे याची दर 15 दिवसांनी ते फवारणी करत होते. तर त्याचा फायदा असा झाला की त्यांच्या हे जे रोपं होते तर त्याला फुलंही लागली आहेत, फळं लागले. तर ते आता एकदम खुश आहेत. आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये फर्स्ट टाईम असं झालं आहे की ॲपलची लागवड झाली आहे आणि ॲपल पण आली आहे. नमस्कार, माझं नाव राजू भिलारी पसरणी, तालुका वाई, जिल्हा सातारा. मी सातारा जिल्ह्यामध्ये पहिली सफरचंदाची शेती केलेली आहे आणि अशा पद्धतीनं का आपल्या सफरचंदाला फळं लागलेली आहेत. हे डेअरिंग केलं म्हणजे आपलं महाबळेश्वर तालुका असल्यामुळं की इथं मिनी काश्मीर म्हणतात म्हणून मी सफरचंद लावायचं धाडस करून ही अशा पद्धतीने मी शेती केलेली आहे. ह्या शेतीला माझ्या 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता सरासरी एका झाडाला कमीत कमी 10 ते 15 किलो माल आत्ता लागलेला आहे. आणि सर्वप्रथम झाडांचे खड्डे काढून शेणखत वगैरे टाकून ऑर्गॅनिकमध्ये सर्व ह्याच्यावरती काम करून ह्या शेतीचं मी असं उत्पन्न घेतलेलं आहे.